तर आपण पाहू की मेथीचं बियाणं पूर्व मशागत काय केली पाहिजे, आंतर मशागत काय केली पाहिजे आणि फवारणी किती केली पाहिजे. आपण जर माझ्या इंस्टावर किंवा युट्यूबला जर नवीन असाल तर या चॅनलला फॉलो करून ठेवा, कारण मी अशा प्रकारे आपल्याला रील्स टाकत असतो. पूर्व मशागतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही शेत तयार करता, शेत तयार केल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला की खत मिक्स करायचे शेतामध्ये. 10-26-26, 12-32-16, 20-20-0 किंवा DAP या चारही खतापैकी कुठलंही 1 एकरसाठी 100 किलो खत मिक्स करा. त्याच्यामध्ये झैम, बायोझैम ग्रॅन्युल असेल, धनझैम ग्रॅन्युल असेल, अशा प्रकारचं ग्रॅन्युल 8 ते 16 किलो मिक्स करा. त्याच्यामध्ये जमीन भुसभुशीत होईल आणि मेथीची सुरुवातीची वाढ चांगली होईल. आता हे झालं खत मिक्स. याच्यानंतर आपल्याला निवडायचे बियाणं. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचं बियाणं आहे. त्याच्यापैकी सगळ्यात चांगलं बियाणं, न जळणारं बियाणं म्हणून मार्केटमध्ये प्रसिद्ध असलेलं रामदूत प्लॅटिनम लालकोर अशा प्रकारची जी मेथी आहे ही मेथी निवडा, कारण ही पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये प्रतिकारक आहे, जळण्यासाठी प्रतिकारक आहे. तर याचं बियाणं आपल्याला किती निवडायचं आहे? 1 एकरसाठी पेरून टाकायचं असेल तर 60 किलो आणि शिंपून टाकायचं असेल तर 80 किलो एवढं बियाणं निवडा. याच्यानंतर आपल्याला काय करायचं, उगून येईल, समजा उगून आलं 3 दिवसामध्ये उगून येईल, 5 ते 6व्या दिवशी माता पडल. माता फोडला की 7व्या ते 8व्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची. तर पहिली फवारणी काय घ्यायची आहे? बायोझाइम क्रॉप प्लस 1 लिटर पाण्यामध्ये 1.5 ml, अँट्राकॉल 1 लिटर पाण्यामध्ये 1.5 ग्रॅम आणि त्याच्यासोबत आळी येऊ नये म्हणून कराटे 1 लिटर पाण्यामध्ये 1 ml असे तिन्ही औषधं एकत्र करायची आणि पहिली फवारणी घ्यायची. आता ही झाली पहिली फवारणी. याच्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला काय घ्यायची आहे? दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची 12 ते 13 दिवसाला. काय घ्यायची आहे? काळुंकी यावी आणि वाढ व्हावी याच्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची. काय घ्यायची आहे? इसाबियन 1 लिटर पाण्यामध्ये 1.5 ml आणि डबल पुन्हा बायोझाइम 1 लिटर पाण्यामध्ये 1.5 ml. याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचे. कुठलं घ्यायचंय? रोको 1 लिटर पाण्यामध्ये 1.5 ग्रॅम घ्या किंवा रिडोमिल 1 लिटर पाण्यामध्ये 1.5 ग्रॅम घ्या. अशा प्रकारे दुसरी फवारणी घ्यायची. तिसरी फवारणी काय घ्यायची आहे? आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे एलिएट 1 लिटर पाण्यामध्ये 1.5 ml. ह्याची सेपरेट फवारणी घ्यायची आहे. ते कधी घ्यायची आहे? 17 ते 18 दिवसानंतर. एवढी फवारणी घ्या. चौथी फवारणी आपल्याला अळी येऊ नये म्हणून त्याच्याच एलिएटच्याच 1-2 दिवस मागं पुढे एलिएटच्या घ्यायची आहे. ती काय घ्यायची आहे? डेलिगेट 1 लिटर पाण्यामध्ये 1 ml याच्याप्रमाणे आपल्याला फवारणी घ्यायची आहे. बस एवढ्या फवारण्यावर तुमची मेथी निघून जाते. उगवणीपासून किंवा टाकल्यापासून आपल्याला 21 ते 22 दिवसामध्ये ही मेथी निघून जाते. त्याच्यामुळे याला काय खूप जास्त कष्ट करायची गरज नाही. आता आपल्याला त्याच्या पाण्याच्या पाळ्या कधी द्यायच्या? आपल्याला जमिनीच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं आहे. आणि पाणी देताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही पाणी दिल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 तास पाऊस यायला नकोय. पाऊस जर आला तर तुमची मेथी कुठल्याही जमिनीमध्ये मेथी टाकली तर ती जळू शकते. आता तुम्हाला रान कसं निवडायचंय? पाणी निचरा होणारं रान निवडायचंय. पाणी जर निचरा झाला तर काय होते की पाऊस पडून गेला, 1 तास 2 तास, 1 दिवस 1.5 दिवस 2 दिवस जरी पाऊस पडला तर तो पाणी निचरून गेलं पाहिजे. पाणी जर तुमचं साचलं की समजा तुमची वरून पूर्ण उतार आहे परंतु खालच्या साईडला पाणी साचतंय तर वर जरी मेथी नाही झाली तर खालच्या साईडला जळू शकते. यामुळे जमिनीचं निचरा होणारी आणि निचरा निघून जाणारी जमीन निवडायची. अजून दुसरी काय काळजी घ्यायची आहे? मेथीवर मेथी टाकायची नाही. मेथीवर मेथी जर टाकाल तर काय होईल की कुठलीही मेथी टाकाल तुम्ही, कुठलीही लालकोर मेथी टाका किंवा कुठलीही टाका, मेथीवर मेथी टाकलं तर ती जळू शकते. आणखी तिसरी काळजी काय घ्यायची आपल्याला? मेथी खूप दाट टाकायची नाही. खूप दाट म्हणजे आपल्याला जास्त, काही लोक फार 120 आणि 130 किलो टाकतात. एवढी टाकायची गरज नाही. 80 किलो सफिशियंट आहे. चेपून टाकलं तर 80 किलो बियाण टाका. खूप दाट झालं तर काय होईल, एखाद्या दिवस काय होतं, हवा खेती जर नाही राहिलं तर जळू शकते. मेथी ही 22 दिवसात निघणारी लालकोर मेथी ही तुम्हाला पिकामध्ये आंतरपीक घेता येते. फळबाग असू द्या, सोयाबीन असू द्या, तुमचं कापूस असू द्या, तूर असू द्या, या पिकामध्ये तुम्हाला आंतरपीक म्हणून घेता येते. 22 दिवसामध्ये तुमचे नगदी पिकामध्ये पैसे निघून जातात. तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर काही प्रश्न असतील तर नवगण सीड्स बीड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या इंस्टाग्रामला फॉलो करा. भविष्यात तुम्हाला जर कुठले प्रश्न असतील तर माझा जो कमेंट बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्ही मला मेसेज करा. त्याचे रिप्लाय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन. धन्यवाद.